पोलिसांकडनं या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत, तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत। त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथे कारवाई करत नाही। आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो। आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो। त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुरी नाही आहे सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायला नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू। पोलीस पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी बोलणार आहोत। जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही स्वतः काही करून घेऊ नका, अगदी आझाद मैदान असेल, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर थेट तुम्ही जे रुग्णालयात आलात, काय सांगाल? एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं। आमचं फक्त एवढंच मत होतं की 1.5-2 महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं। पोटाला तुम्ही आता सुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती, जे गुंड आले होते बाहेरून आणले होते, तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता, ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं। आणि कार्यकर्त्यांसाठी आव्हाड साहेब हे विचारत होते पोलिसांना, आम्हाला फक्त विचारायची तब्येत कशी, काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे 3-4 तास तिथं घालवले आणि त्याच्यात मग आता आम्ही यांना भेटलो। नितीन देशमुखांची तब्येत ठीक आहे, पण हा टोटली अन्याय आहे, भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय। भेदभाव बाहेरून गुंड आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता, पण आव्हाड साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं। हे अतिशय दुर्दैव आहे, काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।